सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले होते. सुप्रिया सुळेंसह पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. एनडीएत सहभागी होण्यासंदर्भात बोलणं झालं का? या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार का? या संदर्भात बैठकीत सहभागी खासदारांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांशी महाराष्ट्राशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी सर्व काही लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि ती समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी महाराष्ट्रातील ज्योतिराव फुले, तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे या 4 मान्यवरांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई विमानतळाला डी.बी. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. 8 खासदारांनी प्रत्येकाच्या मतदारसंघातील मुद्दे मांडले आहेत. सभागृहाचं कामकाज होत नसल्यानं जे मुद्दे पटलावर मांडता येत नाही त्या संदर्भात पंतप्रधानांकडे समस्या मांडली आहे असं सांगितलंय. एनडीएमध्ये सहभागी होण्यासंदर्भात विचारण्यात आला असता ते म्हणाले की जर कोणाच्या मनात शंका असतील तर आमच्या भेटीचा व्हिडिओ पाहावा. आम्ही पंतप्रधान मोदींना महात्मा फुले पगडी आणि उपरणं भेट दिली. तसेच राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिलाय. त्यामुळे त्याकडे पाहिलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीकं आहेत. त्या प्रतीकांना घेऊनच पंतप्रधानांचा सन्मान केला आहे. या भेटीत इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाहीये. डिलिमिटेशन बिल अजून आलेलं नाही किंवा त्या बिलासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे या संदर्भात कयास बांधण्याचं औचित्य नाही. 8ही मतदारसंघातील मुद्दे चर्चेत होते. दिल्लीतून प्रश्न सुटणार असल्याने या संदर्भात पंतप्रधानांना अवगत करणं यात काही चूक नाहीये. त्यांच्याकडे नाहीतर कोणाकडे कैफियत मांडायचे याचा संदर्भ डिलिमिटेशन किंवा एनडीएत जाणार याच्याशी जोडायला नको. पंतप्रधान मोदींनी सर्व मुद्दे समजून घेतले. पुणे नाशिक रेल्वेचाही मुद्दा मांडला. अन्य ठिकाणी प्रकल्प होऊ नये यासाठी आंदोलन होतं, पण इथं व्हावं यासाठी आंदोलन केलं जात आहे. त्यासाठी तोडगा काढू असं आश्वासन दिलं. आरोग्यासंदर्भातील मुद्देही उपस्थित केले. राजकारणापेक्षा धोरणात्मक चर्चा झाली असं त्यांनी सांगितले. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनाही भेटून झाला आहे. तोडगा निघत नसेल तर तुम्हाला सर्वोच्च नेतृत्वाकडे जावं लागेल. चाकण MIDC 1.5 लाखांचा महसूल देत असून स्थिती पाहिली तर खड्ड्याचं साम्राज्य 2 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास लागतात. शाळकरी मुलांना वाहनातून उतरून पायी जावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत. महाराष्ट्र सरकारलाही पत्र दिलं आहे. दाद मिळत नसेल तर सर्वोच्च ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत पाहूयात. काही गोष्टी महाराष्ट्रात तर काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत असं ते म्हणाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.